रामपूरच्या बांसन गली गावातील रहिवासी शकीलने त्याच्या अल्पवयीन मुलाचे लग्न 18 वर्षाच्या मुलीशी ठरवले होते। शकीलच्या पत्नीचा या लग्नाला विरोध होता। त्यावेळी शकीलने पत्त्यांच्यावर दबाव टाकला आणि मुलीसोबत नातं जोडले। ही गोष्ट इथेच संपली नाही। अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने नाते निश्चित केल्यानंतर शकील आपल्या होणाऱ्या सुनेसोबत मोबाईलवर दिवस रात्र बोलू लागला। ते अनेकदा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलत असत। शकीलच्या कुटुंबियांनी याचा विरोध केला, पण शकीलने कोणाचंही ऐकलं नाही। त्याने कुटुंबियांना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। वडिलांचे प्रेम प्रकरण कळल्यानंतर मुलाने निकाह करण्यास नकार दिला। अशा परिस्थितीत शकील घरात ठेवलेले पैसे आणि सोने घेऊन पळून गेला। त्याने होणाऱ्या सुनेशी लग्न करत तिला स्वतःची बायको केलं। शकीलच्या मुलाच्या दाव्यानुसार त्याच्या आजी आजोबांना सर्व काही माहीत होतं। त्यांनी या संपूर्ण प्रकरणात वडिलांना साथ दिली, निकाहामध्ये पूर्ण मदत केली। शकीलच्या पत्नीने सांगितलं की माझ्या मुलानं निकाह करण्यास नकार दिला होता। काही झालं तरी मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही असं त्याने सांगितलं। त्यानंतर माझा नवरा घरात ठेवलेले पैसे आणि सोने घेऊन पळून गेला। मुलीला घेऊन तो फरार झाला। आम्हाला त्याचा डाव समजलाच नाही। आम्ही या मुलीला दत्तक घेतलं आहे असे तो सांगत होता, पण प्रत्यक्षात त्यानं त्या मुलीशी निकाह केला। हे सर्व प्रकरण 3 वर्षांपासून सुरू आहे असं शकीलच्या पत्नीने सांगितलं। ते मला त्या मुलीसाठी त्रास देत असत। मी त्यांना 2दा पकडले होते। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही। त्यांना पकडल्यानंतर मुलाचा निकाह तिच्याशी करायचा आहे असं त्यांनी सांगितलं। त्यासाठी त्यांनी आम्हाला त्रासही दिला। या नात्यासाठी घरातील सर्वांना तयार केले। माझा मुलगा 15 वर्षांचा आहे। परिसरातील सर्वांना हा प्रकार माहीत आहे। मुलाचं लग्न ठरल्यावरही ते शांत बसले नाहीत। कोणत्याही सुनेसोबत सासरा इतका बोलत नाही। ते दिवसभर तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असत। सुरुवातीला कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही। मी आणि मुलाने त्यांच्या विरोधात सर्व पुरावे गोळा केले। त्यानंतर ते पळून गेले।